हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण बघणार आहोत अकाउंटन्सी मधला 6 नंबरचा चॅप्टर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, जी आपण सिरीज चालू केलेली आहे फेब्रुवारी 2025 बोर्ड एक्झाम साठी. की सर आयएमपी क्वेश्चन कोणते आहेत, अकाउंट मध्ये काही आयएमपी क्वेश्चन नसते, नेचर किंवा फॉर्मॅट माहित पाहिजे. हा फॉर्मॅट करा, कमीत कमी तुम्हाला 10 पैकी 8 मार्क मिळतील. सर कुठं बघायला मिळेल, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित पण असेल की हा क्वेश्चन येतोय कुठं. क्वेश्चन नंबर 2 किंवा क्वेश्चन नंबर 3 आजपर्यंतची हिस्ट्री आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघायला मिळते ऑप्शनला कोणीतरी आहे. सर किती मार्कला आहे, 12 मार्कचा टॉपिक आहे, 10 मार्कला प्रॉब्लेम येणार आहे. 2 मार्कचे ऑब्जेक्टिव्ह आपण पेपरच्याच दिवशी मॉर्निंगच्या सेशन मध्ये आपण एखादा लेक्चर घेणार, त्यामध्ये सगळं डिस्कस केलं जाईल. जे ऑब्जेक्टिव्ह आपण डिस्कस करणार त्या दिवशी तेच तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये बघायला मिळतील. ओके सर, डिझोल्युशन आम्हाला पास व्हायचं आहे, तर डिझोल्युशन मध्ये आपल्याला कमीत कमी 5-6 मार्क सहज मिळतील. हा एक फॉर्मॅट केला तर, आणि पूर्ण लेक्चर शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला 8 ते 10 मार्क्स मिळू शकतात. ओके सर, प्रॉब्लेम मध्ये काय दिलं जाते बरं. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला बॅलन्स शीट दिली जाते. बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे. सर जी बॅलन्स शीट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिली जाते, ओके, त्या बॅलन्स शीटला 2 साइड आहेत, एक आहेत लायबिलिटीज, एक आहेत असेट. सर जे काही लायबिलिटीजला आहे हे सगळं क्रेडिट साइडलाच जाणार, डेबिटला चुकूनही जात नाही. सर जे काही असेटला दिलंय ते सगळं डेबिटला जाणार, क्रेडिटला चुकूनही जाणार नाही. सर कोणते आयटम आहेत आणि कोणत्या अकाउंटला जातात हे बघा. कॅपिटल असतोय, रिझर्व्ह फंड असतोय किंवा रिझर्व्ह अँड सरप्लस म्हणतोय आपण त्याला, प्रॉफिट अँड लॉस असतोय. सर हे 3 आयटम पार्टनरशी रिलेटेड आहेत, हे जाणार तुमच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. ओके देन सर पार्टनरचं लोन, एखादा पार्टनर आहे त्याचं लोन दिलेलं असेल तर ते लोन जाणार बँक अकाउंटच्या क्रेडिटला. ओके ते सोडून सर बाकी कोणतीही लायबिलिटीज असू दे, वरचे 4 लक्षात ठेवा. कॅपिटल, रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस, पार्टनरचं लोन, ते सोडून काही पण दिलं जाऊ दे, हे जाणार रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. बघा विद्यार्थी कन्फ्यूज आहेत अजून पण. सर कोणता अकाउंट आहे डिझोल्युशन मध्ये, रिव्हॅल्युएशन आहे का, नाही, रिअलायझेशन अकाउंट एकमेव टॉपिक आहे ज्यामध्ये हा अकाउंट आहे. बाकी ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ प्रत्येक ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे, इथं रिअलायझेशन अकाउंट आहे. सिंपल लॉजिक. सर असेट कुठं जातात, समजा एखाद्या पार्टनरचं कॅपिटल असेट मध्ये दिलेलं आहे. सर असेट मध्ये प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे किंवा ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स दिलेला आहे, ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स. तर हे 3 आयटम मित्रांनो जाणार कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला, कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. ओके सर प्रॉब्लेम मध्ये जर बँक दिला असेल तर बँक जाणार बँक अकाउंटच्या डेबिटला, है ना. हे 4 असेट, जसं 4 लायबिलिटी सोडून 4 असेट सोडून बाकी काही पण असेट देऊ दे, हे जाणार तुमच्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. पण एक महत्वाचं आहे सर, प्रॉब्लेम मध्येच जर लेस आरडीडी केला असेल, डेटर्स मधून आरडीडी लेस करून दिला असेल तर ही आरडीडी मात्र डेबिटला जाणार नाहीये. मग कुठे जाणार सर, रिअलायझेशनच्या क्रेडिटला जाणार, रिअलायझेशनच्या क्रेडिटला. ही झाली तुमची ट्रान्सफर स्टेज की कोणता आयटम कुठं जातो. प्रॉब्लेम कसा पण येऊ दे, एवढं जर लक्षात असेल ना, कमीत कमी तुम्हाला 4 मार्क फिक्स आहेत की कोणता आयटम कुठं जाणार. आपण एक प्रॉब्लेम सुद्धा बघायचा आहे की कोणता आयटम कुठं जातोय वगैरे. ओके एकदम शॉर्ट मध्ये आपण एक प्रॉब्लेम सुद्धा घेऊया. हा झाला क्वेश्चन कसा येतोय. ओके सर ऍडजस्टमेंट कशी असतात आता याच्यावर, ते सुद्धा आपण बघूया. सर एक ऍडजस्टमेंट असते की जे असेट्स आहेत हे रिअलाइज झालेले आहेत, रिअलाइज झाले किंवा विकले गेलेले आहेत, सोल्ड झालेले आहेत. सर असेट कुठल्या साईडला गेलेले आहेत, तर इथं बघू शकता तुम्ही असेट गेले आहेत रिअलायझेशनच्या डेबिटला, बरोबर. ओके मग जेव्हा रिअलाइज होतात तेव्हा त्याला पाठवायचं रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. रिअलाइज झाले किंवा विकलेला आहे म्हणजे बँक येणार तिथं. ओके म्हणजे सेकंड इफेक्ट जातोय बँक अकाउंटच्या डेबिटला. प्रॉब्लेम नक्की बघा, जो मी घेणार आहे तो प्रॉब्लेम नक्की बघा, 100% तसा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. सेकंड असते की सर असेट्स रिअलाइज नाही होत तर असेट्स टेकन बाय पार्टनर, पार्टनर घेतात, असेट्स टेकन बाय पार्टनर. ओके सर एखादा असेट पार्टनरने घेतले तर काय करायचं बरं, तर असेट होते रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला, इथं बघितलंय आपण. ऍडजस्टमेंट आहे म्हणजे जाणार रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला, आणि सेकंड जाणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला जाणार. ओके सर ऍडजस्टमेंट नंबर 3 लायबिलिटीज पेड. लायबिलिटीजवर ऍडजस्टमेंट असू दे किंवा नसू दे तुम्हाला पेड करावे लागतात. सर लायबिलिटीज कुठे गेलेत,
रिअलायझेशनच्या क्रेडिटला गेले. ओके सर, क्रेडिटला गेले असतील, ऍडजस्टमेंट असेल तर पाठवायचं रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. सर पेड केलंय, कुणी पेड केलंय? फर्मनं पेड केलंय, म्हणजे बँक अकाउंटच्या क्रेडिटला. बँक अकाउंटच्या क्रेडिटला. समजा याच लायबिलिटीज पार्टनरनं पेड केला असेल, लायबिलिटीज पेड बाय पार्टनर. सर लायबिलिटीज कुठल्या साईडला होते? क्रेडिटला होते. पार्टनरनं पेड केलंय म्हणजे कुठं जाणार? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला जाणार आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. अजून एक महत्वाची ऍडजस्टमेंट आहे जी 100% येणारच आहे. ती कोणती असेल सर? रिअलायझेशन किंवा डिझॉल्युशन एक्सपेन्सेस. रिअलायझेशन किंवा डिझॉल्युशन एक्सपेन्सेस है ना. सर एक्सपेन्सेस नेहमी डेबिटला जातात, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला आणि बँक अकाउंटच्या क्रेडिटला. अशा पद्धतीने तुम्हाला हे परफेक्ट करावं लागेल. सर अजून बरंच काही आहे. व्हेन वन पार्टनर बिकेम इनसॉल्वंट, टू पार्टनर बिकेम इनसॉल्वंट, ऑल पार्टनर्स बिकेम इनसॉल्वंट, पण मला वाटत नाही ते येईल. जर्नलचे पण चान्सेस आहेत. ओके जर्नलचे पण चान्सेस आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त लेजर बद्दल बघणार आहोत. जर्नल बद्दल बघायचं असेल तर त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू शकतोय, किंवा जर टाइम मिळाला तर आपण या व्हिडिओमध्ये ते कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ओके तर आपण बघूया एक छोटासा प्रॉब्लेम, की सर प्रॉब्लेम दिला कसा जातोय. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला बॅलन्स शीट दिली जाणार है ना. बॅलन्स शीटला तुमच्या दोन साइड आहे, एक आहे लायबिलिटीज, एक आहे असेट. ओके समजा इथं कॅपिटल दिलं आहे, देर आर टू पार्टनर्स ए अँड बी. ओके रिझर्व्ह फंड दिलेला आहे, रिझर्व्ह फंड हे पण लायबिलिटीज आहेत. ओके इकडे समजा लॉस दिलेला आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस इकडे दिलेला आहे तुम्हाला. सर प्रॉब्लेम मध्ये क्रेडिटर्स आहेत, प्रॉब्लेम मध्ये बिल्स पेएबल आहे, आणि प्रॉब्लेम मध्ये बँक लोन आहे. बघा बँक लोन वेगळं आहे, पार्टनरचं लोन वेगळं आहे. ओके समजा या लायबिलिटीज प्रॉब्लेम मध्ये दिले आहेत, आणि मे बी हे असणारच आहे प्रॉब्लेम मध्ये, भले प्रॉब्लेम कसाही असू दे हे असणारच आहे. सर असेट मध्ये समजा लँड अँड बिल्डिंग आहे, किंवा ओनली बिल्डिंग असू शकते. ओके प्लांट अँड मशिनरी किंवा फक्त मशिनरी असू शकते, फर्निचर असू शकतोय बरोबर. त्यानंतर बँक असणार आहे, डेटर्स असतील, समजा लेस आरडीडी केलं असेल. ओके स्टॉक दिला असेल. अशा पद्धतीने तुम्हाला असेट सुद्धा दिले जाते है ना. मग याची काहीतरी व्हॅल्यू दिली जाईल प्रॉब्लेम मध्ये, एक्झाम मध्ये तुम्हाला. मी प्रयत्न करतो की व्हॅल्यू आपण करेक्ट घेत जाऊया. समजा एचं कॅपिटल आहे 60,60,000 रुपये, बीचं कॅपिटल सुद्धा आहे 60,000 रुपये. दे आर इक्वल पार्टनर्स, म्हणजे मला कॅल्क्युलेशनला इझी जाईल. एक्झाम मध्ये इक्वल येईलच असं नाहीये. ओके त्यानंतर रिझर्व्ह फंड दिलेला आहे समजा 20,000 रुपये, क्रेडिटर्स आहेत 40,000 रुपये, बिल्स पेएबल आहेत 20,000 रुपये, आणि बँक लोन आहे 10,000 रुपये. ओके अशा व्हॅल्यू दिलेल्या आहेत. 1,20,000, 1,40,000, 1,80,000, 2,00,000, 2,10,000. पुन्हा एकदा बघा 120, 140, 180, 200, 210. ओके म्हणजे इकडची टोटल पण 2,10,000 आली पाहिजे. त्याच्यामध्ये मी प्रॉफिट अँड लॉस घेतो 10,000 रुपये, 2,00,000 राहिले. लँड अँड बिल्डिंग घेतो 80,000 रुपये, 90 झाले है ना. मशिनरी घेऊया आपण 30,000 रुपये, 1,20,000 झाले. फर्निचर घेऊया आपण 60,000 रुपये, 1,80,000 झाले. बँक घेऊया आपण 10,000 रुपये, 1,90 झाले. डेटर्स असेल इथं 12,000 लेस 2,000चा आरडीडी, म्हणजे हे 10,000 रुपये. आय थिंक 2,00,000 रुपये झाले. 80, 90, 120, 180, 190, 200, आणि स्टॉक 10,000. ओके 2,10,000 रुपये झाले. सर आपल्याला एक्झाम मध्ये असा प्रॉब्लेम दिलेला आहे. आता ह्या प्रॉब्लेमचं आपल्याला सोल्युशन बनवायचं आहे ना. सर सोबत आपल्याला काय दिलं जातंय? ऍडजस्टमेंट दिले जाणार आहेत. मग सर ऍडजस्टमेंट कोणते असतील? तर पार्टनर्सनी काहीतरी घेतलेलं आहे, किंवा आपण असेट किंवा लायबिलिटीज पेड करतोय किंवा विकतोय, हे तरी असणारच आहे. हे ट्रान्सफर करा, तुम्हाला 3 ते 4 मार्क सहज मिळून जातील. ओके समजा ऍडजस्टमेंट मध्ये असं म्हटलंय की असेट्स रिअलाइज, असेट्स रिअलाइज. ओके सर कोणकोणते असेट रिअलाइज झालेत? इथं आहे लँड अँड बिल्डिंग. समजा बिल्डिंग रिअलाइज झालेला आहे, बिल्डिंगची किंमत इथं आहे 80,000 आणि रिअलाइज झालेला आहे 90,000 रुपयाला.
ओके, मशिनरी 30,000 आहे, मशिनरी सुद्धा रिअलाइज झालेली आहे. किती रुपयाला? 25,000 घेऊया आपण इथं किंमत. फर्निचर आहे, ओके 2 ठीक आहे. आपण सेकंड मध्ये असं घेऊया की फर्निचर टेकन बाय ए. फर्निचर कोणी घेतलं सर? ए न घेतलेलं आहे. फर्निचर होतं 60,000ला, ए न घेतलं फर्निचर 50,000 रुपयाला, 50,000. ओके, अँड बी टेकन, बी न पण सर काहीतरी घेतलेलं आहे. आपण दाखवूया असं की स्टॉक घेतलाय. बी न काय घेतलंय? स्टॉक फॉर रुपीज. स्टॉक इथं होतं 10,000, बी न स्टॉक घेतला 12,000 रुपयाला. ओके, डेटर्सवर कोणती ऍडजस्टमेंट आपण इकडे घेतलेली नाहीये किंवा आपण त्यावर घेऊ शकतोय. ओके, समजा एखादी अशी ऍडजस्टमेंट आलेली आहे, गुडविल रिअलाइज फॉर रुपीज 50,000. गुडविल पण रिअलाइज झालंय. सर प्रॉब्लेम मध्ये गुडविल नाहीये पण रिअलाइज झालंय, असू शकते असं आणि असणारच आहे यावर्षी असं. ओके, त्यानंतर नंबर 4 आहे सर क्रेडिटर्स पेड बाय मिस्टर ए विथ 10% डिस्काउंट. विथ 10% डिस्काउंट. ए न क्रेडिटरची व्हॅल्यू पेड केली. कशी पेड केली सर? 10% डिस्काउंट न पेड केली. आणि शेवटची घेतो मी रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड रुपीज 5,000. रिअलायझेशन एक्सपेन्सेस आपण 5,000 रुपयाची पेड केले. सर असा प्रॉब्लेम असेल, सिंपल आला ना तर तो असाच असेल, यापेक्षा जास्त काहीच नाही प्रॉब्लेम मध्ये. मी ए बी घेतलंय, नावं वेगळी असतील, मी असेट जे दाखवले, लायबिलिटी जे दाखवले 90% हेच असणार आहेत, अमाऊंट वेगळे असणार आहेत है ना. मी काय अंतर्यामी नाही की पेपर फोडलाय कुठेतरी आणि पेपर नंतर छापून दाखवतो तुम्हाला, असं पण नाही. ओके, असा प्रॉब्लेम असणार आहे. जर्नल आलं तर काय करायचं आता ही वेगळी गोष्ट आहे. लेजर आलं तर काय करायचं हे मी सोल्युशन मध्ये दाखवणार आहे. सर लेजर आलं तर आपण काय काय बनवतोय आपल्याला माहित आहे. आपण एकतर बनवतोय रिअलायझेशन अकाउंट. मी शॉर्टकट मध्ये घेण्याचा प्रयत्न करेन. रिअलायझेशन अकाउंट आहे. ओके, अशा पद्धतीने रिअलायझेशन अकाउंट असतोय आपलं. त्यानंतर इथं मी घेतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. देयर आर 2 पार्टनर्स. ओके, ए अँड बी. हा ए आहे, हा बी आहे. ओके, इथं सुद्धा हे ए चं कॉलम आहे, हे बी साठीचं कॉलम आहे. त्यानंतर आपल्याला अजून घ्यावं लागेल बँक अकाउंट. इथं मी घेतो बँक अकाउंट. आता मगाशी आपण फॉर्मॅटच्या बघितलं होतं सर, जे काही लायबिलिटी साईडला आहे ते कुठं जाणार? फक्त क्रेडिटला जाणार. ओके, तर चला आता आपण प्रॉब्लेम सोल्युशन असा गेम खेळूया. बघा प्रॉब्लेम मध्ये सर काय दिलंय? कॅपिटल एच आणि बी चं. ओके, जर फॉर्मॅट मध्ये जाऊन बघितलं, कॅपिटल आहे का सर? यस. कुठे जाणार? कॅपिटलच्या क्रेडिटला. रिझर्व्ह फंड आहे का सर? यस. कुठे जाणार? कॅपिटलच्या क्रेडिटला. ओके, तर एक्झाम मध्ये आपण काय करतो आपल्याला माहिती आहे, आपण आयडेंटिफाय करतो. बरोबर, आपण आयडेंटिफाय करून दाखवतो तुम्हाला. सर कॅपिटल कुठे जाणार? कॅपिटलच्या क्रेडिटला. रिझर्व्ह फंड कॅपिटलच्या क्रेडिटला. क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि बँक लोन हे सगळं काय सांगा? अदर लायबिलिटीज आहेत, म्हणजे हे जाणार रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. ओके, सर प्रॉफिट अँड लॉस जाणार कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर हे जाणार रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. सर बँक जाणार बँक अकाउंटच्या डेबिटला. डेटर्स जाणार रिअलायझेशनच्या डेबिटला. आरडीडी जाणार रिअलायझेशनच्या क्रेडिटला. स्टॉक जाणार रिअलायझेशनच्या डेबिटला. डन. हा झाला आपला ट्रान्सफर स्टेज. ओके, तर चला आपण ट्रान्सफर करून घेऊया. कॅपिटल दिलेलं आहे एच आणि बी चं. पुढे जाणार सर कॅपिटलच्या क्रेडिटला. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. एचं कॅपिटल आहे 60,000 रुपये, बीचं कॅपिटल आहे 60,000 रुपये. एवढं करून थांबला तर हाफ मार्क. डन 10 पैकी. सर पुढचा आयटम दिला होता रिझर्व्ह फंड, त्याच्याच खाली येणार रिझर्व्ह फंड 20,000 होता. ज्या इक्वल पार्टनर्स आहेत सर 10,000 रुपये आपण डिवाइड करतोय. 10,000 ए ला दिलं, 10,000 बी ला दिलं. डन. ह्याला हाफ मार्क. सर 1 मार्क आपला इथं पूर्ण झाला. ओके, त्यानंतर पुढे बघा क्रेडिटर्स आहेत 40, बिल्स पेएबल 20, बँक लोन 10. 3 आयटम दिलेले आहेत अजून.
हे तिन्ही कुठे जाणार सर? रिअलायझेशनच्या क्रेडिटला. इथे येणार मी म्हणणार बाय सन्ड्री लायबिलिटीज. मी शॉर्ट फॉर्म यूज करतो इथं. एक आहे क्रेडिटर्स, सेकंड आहे बिल्स पेएबल, थर्ड आहे बँक लोन. सर क्रेडिटर्स कितीचे होते? 40,000. बँक बिल्स पेएबल होतं 20,000 आणि बँक लोन होतं 10,000. टोटल आहे याची 70,000 रुपीज टोटल आले. डन. याला आपल्याला अर्धा मार्क मिळाला. म्हणजे सर आपल्याला इथं 1.5 मार्क परफेक्ट झालं. 1.5 मार्क परफेक्ट झाले. बघा अजून आपण ऍडजस्टमेंट मध्ये वगैरे गेलेलो नाहीये, तरी आपल्याला इथं 1.5 मार्क मिळालेले आहेत. ओके. आता आपण बघूया असेट्स. सर प्रॉफिट अँड लॉस आहे. कॅपिटलच्या डेबिटला वाटणार 10,000 रुपये. कसं वाटणार? द्याल इक्वल पार्टनर्स. इथे येणार टू प्रॉफिट अँड लॉस 10,000 इक्वल वाटणार 5,000 ए ला 5,000 बी ला. सर हाफ मार्क झाला. 2 मार्क झाले इथं. त्यानंतर सर आता असेट्स आहेत लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, डेटर्स आणि स्टॉक. हे 5 असेट दिलेले आहेत. चला आपण एकाखाली एक घेऊया. कुठं सर? रिअलायझेशनच्या डेबिटला टू सन्ड्री असेट्स. मी शॉर्ट मध्ये घेणार. लँड अँड बिल्डिंग आहे, प्लांट अँड मशिनरी आहे, फर्निचर आहे, डेटर्स आहेत. ओके. आणि शेवटी स्टॉक आहे. सर हे 5 असेट आपल्याला दिलेले आहेत. आणि डेटर्स मधून आरडीडी लेस केले. सर आरडीडी इकडे जाणार बाय आरडीडी. किती आरडीडी होती? तर 2,000 रुपये. 2,000. ओके. बघूया आपण असेटच्या व्हॅल्यू कशा आहेत सर. 80,000, 30,000, 60,000, 12,000 आणि 10. ओके. 80, 30, 60. लँड अँड बिल्डिंग 80,000, प्लांट अँड मशिनरी 30,000, फर्निचर 60,000, डेटर्स होते 12,000चे आणि स्टॉक होता 10,000चा. ओके. अशा पद्धतीने आपण सगळे असेट ट्रान्सफर करतोय. सर आपल्याला टोटल करावी लागेल 80 आणि 30 110, 170, 180, 190, 192. सर 1,92,000. डन. ओके. सर एक आयटम राहतोय. कोणता आयटम राहतोय सर? तर बँक. बँकला आपण ट्रान्सफर नाही केलं. 10,000चं बँक आहे. सर कुठे जाणार? बँक अकाउंटच्या डेबिटला. इकडे जाईल टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000. बँकचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिटला गेला. ही झाली सर ट्रान्सफर स्टेज. मार्किंग सिस्टम कशी होती सर? 1 मार्क आहे, हाफ मार्क आहे. ओके. हाफ मार्क आहे 2 झाले, 1 मार्क आहे 3 झाले, याला आणि याला अर्धा अर्धा मार्क, म्हणजे 4 मार्क इथं झाले. ट्रान्सफर स्टेज. जस्ट तुम्ही अजून काहीच केलेलं नाही, फक्त ट्रान्सफर केलं. कोणता आयटम कुठं जातो हे कळालं तरी तुम्हाला 4 मार्क इथं डन झाले. मग त्यासाठी काय सर? तर हा फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट आहे. ओके. त्यानंतर इथं महत्वाचं आहे सर ऍडजस्टमेंट स्टेज कशी आहे बघा. इथं जे तुम्हाला असेट दिसत आहेत ना, ओके सर, यातल्या कोणत्याही असेटवर ऍडजस्टमेंट जर असली, कोणत्याही असेटवर जर ऍडजस्टमेंट असली तर इकडचे असेट उचलायचं आणि या साईडला लिहायचं. असं असतं. ऍडजस्टमेंट असेल उचला आणि इकडे लिहा. सर ह्या लायबिलिटीजवर ऍडजस्टमेंट असू दे किंवा नसू दे, उचला आणि कुठं पाठवायचंय? डेबिटला. झालं सर, ऍडजस्टमेंट क्लिअर. असेटवर ऍडजस्टमेंट असेल तरच क्रेडिटला, लायबिलिटीजवर ऍडजस्टमेंट असू दे किंवा नसू दे तुम्ही डेबिटला पाठवायचंच आहे. हे कंपल्सरी आहे आपल्याला. ओके. तर अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. तर चला बघूया ऍडजस्टमेंट काय दिले. सर असेट रिअलाइज झालेत बिल्डिंग, मशिनरी आणि गुडविल. बिल्डिंग, मशिनरी आणि गुडविल 3 असेट रिअलाइज झाले. सर असेट कुठल्या साईडला आहेत? डेबिट. रिअलाइज झाले म्हणजे कुठे येणार आहे? क्रेडिट. ओके. मग सर रिअलाइज झाले, कुणी घेतलेलं नाहीये, बाय बँक अकाउंट. बाय बँक अकाउंट, याला अंडरलाईन केलं मी. काय काय रिअलाइज झालंय? लँड अँड बिल्डिंग है ना, मशिनरी आणि गुडविल. मशिनरी आणि गुडविल. सर हे 3 असेट रिअलाइज झालेले आहेत आणि त्यांची आपल्याला प्रत्येकाची व्हॅल्यू दिलेली आहे बघा. प्रॉब्लेम मध्ये जर बघितला 90 आहे, 25 आहे आणि 50,000. ओके. 90, 25 आणि 50. सर हे असेट रिअलाइज झालेले आहे ना.
90 आणि 50 140 160 165 1,65,000 डन. सर ऍडजस्टमेंट म्हणजे सेकंड इफेक्ट होणार आहे. बँकचा उल्लेख आहे, बँक अकाउंट आहे का? येस आहे आपल्याकडे. सर आलंय कुठं? क्रेडिट. जाणार कुठं? डेबिट. वरच्या अकाउंटचं नाव टू रिअलायझेशन अकाउंट 165 1,65,000 डन. सर इथे 1 मार्क मिळाला आपल्याला है ना. किती मार्क झाले? 5 मार्क झाले 10 पैकी. त्यानंतर सर पुढची ऍडजस्टमेंट बघा. फर्निचर ए न घेतलंय 50,000ला आणि स्टॉक बी न घेतलंय 12,000ला. ह्याला 1 मार्क मिळेल. ओके. फर्निचर ए न घेतलंय, स्टॉक घेतलंय बी न. इथे येणार दोन्ही पण कुठे आहेत? असेटला आहेत, डेबिटला आहेत. सॉरी, ऍडजस्टमेंट आहे म्हणजे कुठे जाणार? क्रेडिटला. बाय ए कॅपिटल अकाउंट. ओके. सर ए न काय घेतलंय? फर्निचर. ए न काय घेतलंय? फर्निचर. बरोबर. अजून बी न पण काहीतरी घेतलंय. बाय बी कॅपिटल अकाउंट. सर बी न काय घेतलंय? स्टॉक. बी न घेतलंय स्टॉक. ए न फर्निचर कितीला घेतलंय बरं? 50 आणि बी न घेतलंय 12. ओके. ए न घेतलंय फर्निचर 50,000ला आणि बी न जो स्टॉक घेतलाय तो घेतलाय 12,000ला. सर ऍडजस्टमेंट आहे म्हणजे सेकंड इफेक्ट होणारच आहे. कुठं होणार सर? आलंय कुठल्या साईडला? ए कॅपिटल बी कॅपिटल म्हणतात म्हणजे कॅपिटलला सेकंड इफेक्ट होणार आहे. डन आहे. कुठं आलंय? क्रेडिटला आलंय. जाणार कुठं? डेबिटला. टू रिअलायझेशन अकाउंट. ए न घेतलंय किती रुपयाचं? 50,000. ए च्या कॉलम मध्ये 50, बी च्या कॉलम मध्ये 12. डन. 1 मार्क झाला. सर 6 मार्क इथं झाल्या है ना. 6 ते 7 मार्क झाले. 6 मार्क झाले इथं. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट बघा. 1 नंबर झाली, 2 नंबर झाली, 3 नंबर झाली, 4 नंबर. गुडविल पेड बाय ए. ए न पेड केले. कसं पेड केले सर? 10% डिस्काउंट. ओके. तर चला आपण बघूया. सर क्रेडिटर आहे कुठं? क्रेडिट साईडला. ऍडजस्टमेंट आहे. ओके. येणार कुठं ऍडजस्टमेंट असेल तर? डेबिट साईडला. सर कुणी पेड केलं? ए न. मग कुणाचं नाव? ए कॅपिटल अकाउंट है ना. सर ए न पेड केलं. काय पेड केलं? ए न क्रेडिटर्स. सर कसं पेड केले? 10% डिस्काउंट आहे, हे महत्वाचं आहे. किती रुपयाचं होतं सर? 40,000चं होतं. 40,000 मधनं 10% लेस करायचे 4,000 म्हणजे किती रुपयाला पेड केलं? 36,000. 36,000 डन. 36,000ला पेड केले. सर कुठं आलं? कुणाचं नाव आहे? एचं आहे का? एचं कॅपिटल अकाउंट. येस. कुठल्या साईडला आलंय? डेबिट. जाणार कुठं? क्रेडिट. बाय रिअलायझेशन अकाउंट. ए न पेड केले तर ए च्या कॉलम मध्ये 36,000 36,000 डन. 7 मार्क झाले. ओके. सर ऍडजस्टमेंट सगळे संपलेले आहेत. सॉरी, एक ऍडजस्टमेंट बाकी आहे अजून. कोणती सर? रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड ₹5,000. हाफ मार्क असेल याला. सर रिअलायझेशन एक्सपेन्सेस नेहमी डेबिटला येतात. कोण पेड करणार? तर फर्म. म्हणजे टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये म्हणतो मी रिअलायझेशन एक्सपेन्सेस है ना. किती होते सर रिअलायझेशन एक्सपेन्सेस? 5,000. इथं आले 5,000 रुपये. सर कुणाचा उल्लेख आहे? बँकचा आहे का? बँक आहे आपल्याकडे. इथं बँक अकाउंट आहे. कुठल्या साईडला घेतलं? डेबिट. कुठल्या साईडला जाणार? क्रेडिट. वरच्या अकाउंटचं नाव बाय रिअलायझेशन अकाउंट 5,000 डन. हाफ मार्क झाला. 7.5 मार्क झाला है ना. म्हणजे 7.5 निघून गेली आपली. 7.5 मार्क इथं झालेले. सर प्रॉब्लेम संपलाय. पण महत्वाचं आहे सर क्रेडिटर्स वर ऍडजस्टमेंट आहे. यस. बिल्स पेएबल वर नाहीये, बँक लोन वर नाहीये, तरी पण आपल्याला हे दोन्ही पेड करावं लागेल का? कारण नियम आहे. याचा अर्थ सर बिल्स पेएबल आणि बँक लोन आपल्याला पेड करावे लागतील. आहेत कुठल्या साईडला? क्रेडिट. पेड करायचं. जाणार कुठं? डेबिट. ओके. टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट अंडरलाईन करतो मी. बिल्स पेएबल आहे आणि बँकेचं लोन आहे. पार्टनरचं लोन नाही बरं का. पार्टनरचं लोन इकडे येते. पार्टनरचं लोन इकडे येते. ओके. किती आहे सर? 20 आणि 10 ऍज इट इज घेणार. 20,000 आणि 10,000 टोटल झाले सर 30,000. कुणाचा उल्लेख आहे? बँकेचा उल्लेख आहे. बँक आहे का? येस आहे. कुठल्या साईडला गेले? डेबिट. कुठल्या साईडला जाणार? क्रेडिट. बाय वरच्या अकाउंटचं नाव रिअलायझेशन अकाउंट 30,000 30,000. ओके. आता सर प्रॉब्लेम क्लोज झालेला आहे सगळं. पण त्याआधी एक महत्वाचं डिस्कशन अजून. सर एक्झाम मध्ये करंट अकाउंट आलं तर
तर कॅपिटल अकाउंटच्या वरती अजून एक अकाउंट बनवावं लागेल आणि तो करंट अकाउंट असेल. जिथं जिथं तुम्हाला इथं कॅपिटल असा उल्लेख दिसतोय एस कॅपिटल, तिथं करंट अकाउंट येणार. एचं कॅपिटल आहे इथं करंट अकाउंट येणार, बीचं कॅपिटल आहे इथं करंट अकाउंट येणार. ओके, प्रॉफिट अँड लॉस आहे हा करंट अकाउंटला जाणार, रिझर्व्ह फंड आहे हा पण करंट अकाउंटला जाणार. तर मग कॅपिटल अकाउंटला काय जाणार, फक्त कॅपिटलचे बॅलन्सेस जातील आणि नंतर करंट अकाउंट क्लोज करून त्याचा येणारा बॅलन्स तिकडे पाठवणार आपण. ओके, ती वेगळी गोष्ट आहे. जर आला प्रॉब्लेम तर तुम्ही तसं टॅकल करा, घाबरायची गरज नाही आपल्याला. तर सर आपल्याला टोटल करावी लागेल, प्रॉब्लेम क्लोज करूया आपण. ओके, 70, 72, 1 72, 1 77, 1 37, 1 47, 1 49, 1 2,99,000 आय थिंक है ना. चेक करूया आपण पुन्हा एकदा, मी लिहून ठेवतो इथं 2,99,000. पुन्हा एकदा बघूया, 1 50 आणि हे 50 धरूया आपण. 2 लाख, 2 15, 2 25, 2 27, 2 29 आणि 70, 299 बरोबर आहे. ओके, या साईडची बघा 1 92, 1 92 आणि हे 36, 1 92 आणि 6, 1 98, 1 28, 1 28 आणि 5, 1 33, 1 33 आणि 2 33, 2 33 आणि 30, 2 66, 2 66. चला पुन्हा एकदा क्रॉस चेक करूया. 1 92, 1 92 आणि 1 98, 1 28, 1 33, 1 33 आणि 30, 2 63, 2,63,000 होईल. 2,63,000 बरोबर. आपल्याला गॅप काढावा लागेल आता याचा. मग गॅप काढताना ओके, ही क्रेडिट साईडची टोटल होती, ही डेबिट साईडची टोटल आहे. सर क्रेडिट साईडची टोटल म्हणजे प्रॉफिट येतोय, सिंपल गोष्ट आहे. सर किती प्रॉफिट येणार आहे आता आपल्याला, 36,000 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे बरोबर. 299 टोटल ही हायेस्ट आहे. मग सर मी काय करणार, इकडे टोटल लिहिणार 2,99,000. सेम टोटल मी इकडे पण लिहिणार 2,99,000 आणि सर इकडे गॅप येणार आहे किती रुपयाचा, तर 36,000चा गॅप. सर हा प्रॉफिट आहे. ओके, कुठं पाठवणार मी, टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सर मी कुणाला वाटणार, ए आणि बी. कसं वाटणार सर, इक्वल आहेत. 18,000 ए ला, 18,000 बी ला. सर कुठल्या साईडला आलं, डेबिट. जाणार कुठं, क्रेडिट. बाय वरच्या अकाउंटचं नाव रिअलायझेशन अकाउंट, 18,000 ए ला, 18,000 बी ला. ओके, आता आपण कॅपिटल अकाउंट क्लोज करतो. कॅपिटल अकाउंट क्लोज करताना बघावं लागेल. एच्या केसमध्ये 60, 70, 1,10,000, 18,000, 24,000, 1,24,000. पुन्हा एकदा क्रॉस चेक करूया. 60, 70, 80, 90, 100, 110, 118, 124 बरोबर आहे. सर 124 इथं सुद्धा 1,24,000 रुपये घेतलं, म्हणजे सर इकडे गॅप येणार आहे. कसं काढणार आपण सर, 1,24,000 मधून आपण 55,000 रुपये काय करणार, लेस बरोबर. 1,24 मधून 50 घालवायचं आधी, 74,000 राहतील. 74 मधून पुन्हा 5 गेले, सर 69,000 रुपये त्याचा आन्सर येईल, 69,000 डन. आता सर बीच्या केसमध्ये 60, 70, 80, 88, 88,000. ओके, इकडे सुद्धा घ्यावं लागेल आपल्याला 88,000 रुपये. सर ही टोटल लहान आहे म्हणजे इथं गॅप येणार आहे. कसं काढणार सर, 88 मधून 10 गेले 78, 78 मधून 2 गेले 76, 76 मधून 5 गेले 71, 71,000 डन. हे पेमेंट करणार सर, काय म्हणायचंय, टू बँक अकाउंट. ही बॅलन्सिंग फिगर आहे, टू बँक अकाउंट. ओके सर कुठल्या साईडला आलं, क्रेडिट. डेबिटला आले सॉरी, जाणार कुठं, क्रेडिट. बाय एज कॅपिटल आणि बाय बीज कॅपिटल. एचा बॅलन्स आहे 69 आणि बीचा बॅलन्स आला 71, 71,000 डन. सर टोटल करणार आपण आता याची 71 आणि 69, 140, 140 आणि 30,
170, 175, 1,75,000. इथं सर 165 आणि 10, 175, 1,75,000. डन. ओके, हा प्रॉब्लेम तुम्ही परफेक्ट करा. मी नाही सांगत की असाच येणार, सॉरी हाच येणार. ओके, पण 80% म्हणजे कमीत कमी 8 मार्क मिळून दिला जाणार हा प्रॉब्लेम आहे. फक्त जर्नल आलं तर ती तुमची रिस्क असेल. रिस्क म्हणजे जर्नल आपल्याला इझिली बनवता येते, पण त्यासाठी वेगळं लेक्चर घ्यावं लागेल, आपल्याला वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल. हा जो होता प्रॉब्लेम हा पूर्णपणे लेजरवर डिपेंड होता. ओके, जर तुम्ही कोल्हापूरमध्ये राहणारे स्टुडंट्स असाल तर आपले सेफ फाउंडेशनचे कोर्सेस असतात. सेफ फाउंडेशनचा क्लास आपला मार्च मध्ये सुरू होणार आहे. जर तुम्ही BBA BCA CET साठी फॉर्म भरला असेल तर त्याची CET ची सुद्धा आपल्याकडे कोर्सेस आहेत, क्लास आहे, तो सुद्धा आपला 5 मार्च पासून सुरू होणार. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की ऍडमिशन घ्या. तसंच जे तुमचे ज्युनियर आहेत, जे आता 11वीला आहेत, ओके, तर त्यांना आपल्या क्लासबद्दल नक्की सांगा, जेणेकरून ते 12वी साठी आपल्याकडे ऍडमिशन घेतील. धन्यवाद.